सांगली सातारा विधान परिषदेत महायुतीचा उमेदवार तब्बल 301 मतांनी विजयी झाला. पण विजयाचा आनंद साजरा करण्याऐवजी साताऱ्याच्या महायुतीत पुन्हा एकदा संघर्ष उभा टाकलाय. कारण महायुतीकडे स्पष्ट बहुमत असून देखील 100 मतं फुटल्याची चर्चा आहे. मात्र सातारा सांगली विधान परिषद निकालानंतर जयकुमार गोरे चांगले संतापले आहेत. गोरे यांनी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. आम्ही हिशोबाला पक्के आहोत, कोणी मतदान केले आणि कोणी केले नाही याचा हिशोब केला जाईल असा स्पष्ट इशारा गोरे यांनी दिला आहे. पण महायुतीची ही 100 मते कुठे गेली? महाविकास आघाडीला अतिरिक्त मते कुणी दिली आणि या निकालानंतर सातारा जिल्ह्याच्या राजकारणात नवा संघर्ष सुरू होणार का? हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय निश्चित मानला जात होता आणि अपेक्षेप्रमाणे ते विजयी देखील झाले. धैर्यशील कदम यांना 593 मते मिळाली, तर विरोधात असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभय जगताप यांना 292 मते मिळाली आहेत. खरं तर सातारा सांगली विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यापासूनच मोठी चर्चेत होती. साताऱ्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने अध्यक्षपदावरून मित्रपक्षांना कोंडीत पकडून त्यांचा काटा काढला होता. त्यामुळे साताऱ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत मोठी नाराजी होती. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी विधान परिषद निवडणुकीत भाजपचा गेम करणार अशी चर्चा सर्वत्रच रंगली होती. पहिल्या नजरेत पाहिलं तर सांगली सातारा विधान परिषदेत महायुतीचा विजय मोठा वाटतो. मात्र आकडेवारीवर लक्ष टाकल्यावर स्थानिक पातळीवर महायुतीत सुरू असलेली कुरबुर स्पष्ट होते. स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुतीकडे 626 मतांचं संख्याबळ होतं. सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याचे चित्र होते. भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची एकूण संख्या महाविकास आघाडीपेक्षा खूप जास्त होती. संख्याबळानुसार धैर्यशील कदम यांचा विजय निश्चित होता. मात्र निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना 100 मतं अतिरिक्त मिळाली. म्हणजेच महायुतीतील काही सदस्यांनी क्रॉस वोटिंग केले का, हा प्रश्न आता महायुतीतील काही नेत्यांपुढे पडलेला आहे. सातारा जिल्ह्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अंतर्गत कलह सुरू आहे. मात्र याच वादात आता विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर अधिक भर पडली आहे. जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार मकरंद पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. गोरे म्हणाले की आम्ही हिशोबाला पक्के आहोत, कोणी मतदान केले आणि कोणी केले नाही याचा हिशोब नक्की केला जाईल. महाविकास आघाडीची संख्या कमी असली तरी त्यांचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना अधिक मते मिळाली आहेत. यामागे आता वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. पहिली शक्यता म्हणजे महायुतीतील नाराज पदाधिकारी किंवा सदस्यांनी गुप्त मतदानाचा फायदा घेत क्रॉस वोटिंग केले आणि स्थानिक पातळीवरील वैयक्तिक संबंध, स्थानिक गटबाजी आणि जिल्हास्तरीय समीकरणामुळे काही सदस्यांनी पक्षाच्या आदेशापेक्षा आपला स्वतःचा वेगळा निर्णय घेतला. एकूणच काय तर साताऱ्यात महायुतीमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह जयकुमार गोरे आणि महायुतीमधीया घटक पक्षांच्या नाराजीने अधिक वाढीस लागणार का? महायुतीची मते नेमकी गेली तरी कुठे? यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर तसं या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.